बघा मान्य परिवहन मंत्री मराठी माणूस मोठा झाला पाहिजे याची बाजू घेतात आणि दुसरी बाजूला कथनी आणि करणीमध्ये फरक आहे। गावातला भूमिपुत्रानं आपला व्यक्तिगत स्वार्थासाठी बेघर करायला घेतलं। तुम्ही जागा विकत घ्या, मोठे व्हा, आमची शुभेच्छा, परंतु रात्री एका गुंड्यासारखा दंगा पसंत रात्री 12 वाजता 1 वाजता इकडे महिलांवर तुम्ही हल्ला करतात, त्यांची घरं तोडतात जेसीबी पोकलेंनी बेकायदेशीरित्या आणि ह्या बेकायदेशीर आता हे चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राला बेघर करून चालणार नाही आणि आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमदार म्हणून या कुटुंबाचा मागे आम्ही आहोत आणि ह्यांना त्यांचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी पोलिसांनाही सांगेल, महापालिकेलाही सांगेल, जो जो यामध्ये दोषी असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे या दिशेने नक्की आम्ही बोलणार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणार। अशा प्रताप सरनाईकचा तुम्ही राजीनामा घ्यायला पाहिजे त्वरित। अशा लोकांनी सरकारचं नाव खराब होतंय, सरकार मलिन होतंय, अशा लोकांना आजच काढायला पाहिजे। अशा प्रकारची भूमिका मी मुख्यमंत्री मोदींना सांगणार आहे। आमची भूमिका तेच सांगितलं, या लोकांना परत त्यांची जागा दिली पाहिजे, कोणी हलवता कामा नाही आणि पोलिसांनी बेकायदेशीर हलवतात तर आमची लढाई मग पोलिसांबरोबर आहे। आणि दुसरी बाजू महानगरपालिकेने ही झाडं जे कापली परवानगी दिली असेल तर सामूहिक जागामध्ये सर्वांची सहमतीशिवाय कापता येत नाही, म्हणून तो वृक्ष प्राधिकरण खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि परवानगी नाही दिली तर फोकलँडनी तुम्ही झाडं काढली तेही कापली पाहिजे। आणि ज्या तलाठीने सर्कलनी सर्वांची संमती न असताना एनए केलं त्या तलाठी आणि सर्कलला निलंबन करून सस्पेंड करून त्याला घरी बसवलं पाहिजे। त्या दिशेने आमचं चालणार आणि महानगरपालिकेने या जागेत प्लॅन पास केला असेल तर जागा फोडणी झाल्याशिवाय महापालिकेला प्लॅन पास करता येत नाही, म्हणून इकडनं आम्ही महापालिका आयुक्ताकडे पण जाणार आहे। तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा ज्यांनी अशा प्रकारचं कार्य केलं आणि ह्या सगळ्या गावांना वेटीस धरून या भूमिपुत्राने वेटीस धरलंय, असं चालू देणार नाही आम्ही। धन्यवाद। जागेवर जर अतिक्रमण करायचं होतं तर ते कायद्यान्वये दिवसाढवळ्या का झालं नाही? आम्ही जागेचे मालक आहोत, आम्ही आमच्या जागेत झाडं लावलेली, आम्हाला मालकी हक्क नाहीये सागाची झाडं तोडण्याचा, तर मग रात्री ही झाडं का तोडली गेली? माझ्याकडे सगळ्या झाडांची शूटिंग आहे। याला पूर्ण बाउंड्री लाईनला झाडं होती, इथे या साईडला हे पत्रे शिल्लक ठेवले, बाकी सगळी झाडं तोडली गेली। प्रताप सरनाईक यांचा विहंगचा प्रोजेक्ट तिथे, विहंग डेव्हलपर्सचा प्रोजेक्ट तिथे चालू आहे। त्यांचा कामगार रोहित मालुसरे रात्री 1 वाजता इथे दाखल होता, 200 ते 250 माणसं होती। त्यांनी हा सगळा अतिक्रमण केलेला आहे। इथे आमच्या वर्षभरासाठी लाकडं लागतात चुलीसाठी, जी आम्ही इथे जमा करून ठेवलेली ती सुद्धा जमीनदोस्त करून सगळी राख रांगोळी करून ठेवली। आमची शेतीची अवजारं होती, सगळं आमचं लाकूड सामान होतं, आमचं स्वतःचं सामान होतं, घरगुती घरासाठी लागतात ते सामान होतं, त्या सगळ्या सामानाची नासधूस करून ठेवलेली आहे। इथे मी कधी कोणी एकेकाळी घर बांधायचं होतं मला, म्हणून मी पाया खणलेला। त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं की पूर्वेची जागा तुमची की पश्चिमेची जागा तुमची हे अजून निश्चित झालेलं नाही। मग या ग्रुपला माहिती कसं पडलं सरनाईक साहेबांना की ती जागा आमची आहे का तुमची आहे? ते जर आम्हाला घर बांधताना आम्हाला जर माहित नाही तर त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम कसं चालू झालं? मालुसरे आले असेल की फालुसरे आले असेल, सगळं हे भूमाफिया प्रताप सरनाईकचं काम आहे आणि प्रताप सरनाईक हेच काम करत आलेलं आहे। ठाण्यामध्ये अनेक तक्रारी आली, मीरा भाईंदरला पण त्यांनी तसंच करत असतात। हे सर्वात मोठे भूमाफिया, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आपल्या सोबत आमदार नरेंद्र मेहता जे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांनी ते स्पॉटवर आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर काय सांगाल, तुम्ही आता स्पॉटवर आलेला आहात आणि काय आक्रोश सुरू आहे? बघा, महिलांचा आक्रोश पण समजू शकतात की किती त्यांच्यावर अन्याय झाला। हा का राजकीय विषय नाही आहे। एखादा कुटुंबाला बेघर करण्याचं काम केलं आपला स्वार्थापोटी, फक्त पैसे कमवण्यासाठी। ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं त्यांनी छलायचं काम केलं आणि भूमिपुत्रांवर केलं, आगरी समाजावर केलंय। आणि मराठीबद्दल तुम्ही नेहमी बोलतात मराठी माणूस आणि मराठीला छलायचं काम करतात आहे। आणि या महिलांचा आक्रोश बघून तुम्ही समजू शकतात की किती त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय केलाय, पण आम्ही त्यांच्या सोबत त्यांना सोडणार नाही। हे होते स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, ते बोलले यांना आम्ही न्याय मिळवून देऊ, आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। व्हिडिओ संतोष, मी वैभव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।